पुण्यानंतर मुंबईतल्या वरळीतील हिट अँड रनची घटना घडली आणि या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झालाय। मात्र आता अपडेट अशी आहे की अपघातामध्ये मिहिर शहा शिंदे गटाचा राजेश शहाचा मुलगा आहे। राजेश शहा आणि ड्रायव्हरला अटक झालेली आहे। गाडीच्या ड्रायव्हरला देखील पोलिसांनी अटक झालेली आहे, कारण महिलेच्या पतीने आरोप केलेला आहे की मिहिर शहाच गाडी चालवत होता, तर शहांचं असं म्हणणं आहे की ड्रायव्हर गाडी चालवत होता। वरळीतील हिट अँड रन प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे। मिहिर शहा शिंदे गटाच्या राजेश शहांचा मुलगा आहे। आता पोलिसांनी राजेश शहांना अटक केली। राजेश शहा हे शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आहेत, पालघरमधील नेते आहेत। राजेश शहा आणि ड्रायव्हरला पोलिसांनी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। BMW गाडी चालकाने अपघातानंतर महिलेला फरफटत नेलं, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी आता कारचे मालक असलेले शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी अटक केलंय। अपघाताच्या वेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहिर गाडी चालवत असल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केलाय, तर मुलगा नव्हे चालकच कार चालवत असल्याचा जबाब राजेश शहांनी नोंदवलाय। बघा, वरळीतील एसटीएम मॉल जवळ कारची दुचाकीला धडक बसली। BMW कार होती। दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं अक्षरशः फरफटत नेलं। अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला, तर पती जखमी झाला। कार ही शिंदे गटातील उपनेते राजेश शहांच्या नावावर आहे। कारवरची नंबर प्लेट गायब आहे। अपघाताच्या वेळी कारमध्ये राजेश शहांचा मुलगा मिहिर आणि ड्रायव्हर। कार मिहिर चालवत असल्याचा मृत महिलेच्या पतीचा आरोप आहे, तर कार ड्रायव्हर चालवत असल्याचा राजेश शहांनी पोलिसांना जबाब दिलाय। पोलिसांनी आता राजेश शहांना ताब्यात घेतलंय।